नमस्कार. आज आपण पाचू हे जे रत्न आहे याची माहिती घेणार आहोत. परंतु ती कोणती? तर पाचू हे रत्न हे दोन प्रकारांसाठी, म्हणजे काय, कन्या राशीचा स्वामी बुध त्यासाठी पण पाचू वापरतात आणि मिथुन राशीचा स्वामी बुध त्यासाठी पण पाचू वापरतात. पण ह्या दोन्हीही राशीमध्ये नक्षत्र वेगवेगळी असतात आणि त्या त्या नक्षत्राची महादशा चालू असेल तर ते वापरणं हे योग्य का अयोग्य असा आपल्याला विषय पडतो. आज आपण बघणार आहोत की कन्या राशीच्या लोकांनी जर त्यांचा काही वापर पाचूचा असेल तर तो फलदायी ठरेल का नाही. सगळ्यांनाच तो फलदायी ठरला पाहिजे असं पण नाही आहे, पण प्रत्येकाला तो फलदायी ठरेल का, म्हणजेच काय, राशीनुसार मी पाचू घेतला असं जर कोण म्हणलं तर त्याला तर एक तर तो फलदायी ठरेल किंवा तोट्याचा ठरेल किंवा त्याचा काहीच उपयोग होणार नाही, न्यूट्रल. म्हणून आपण तो खरेदी करत असताना त्याच्यासाठी जे रत्न आपण खरेदी केलं ते रत्न आणि त्यासाठी अंगठी करण्यासाठी काय चांदी सोनं वापरत असाल, हा जो एक खर्च आहे हा खर्च सत्कारणी लागला पाहिजे आणि तसंच खर्च केल्यानंतर त्याचा काहीतरी लाभसुद्धा मिळाला पाहिजे. ह्या जर गोष्टींचा आपण विचार केला तर तुम्ही निश्चितपणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल की तुमची जर रास कन्या असेल आणि तुम्ही जर पाचू वापरायचा विचार करत असाल तर तुम्हाला तो वापरावा का नाही यासंबंधी त्यातून मार्गदर्शन होईल. बघूया आपण. बघा, पाचू हे रत्न म्हणजे काय, तर पोपटी ते गडद रंग, गडद हिरवा या स्वरूपाच्या रंगामध्ये उपलब्ध असतं. आता हे साधारणपणे अष्टकोणी किंवा दशकोणी, षष्टकोणी अशा प्रकारचं असतं. आता कोणत्या प्रकारचं आपल्याला बघायला मिळेल, बघितल्यानंतर आपल्याला एकदम भावलं, एक छान वाटतं की आपण घेतलं तर मग त्याचं वजन केलं तर ते किती कॅरेट भरतं. कॅरेट म्हणजे 2 मिली, 2 ग्रॅम म्हणजे 1 कॅरेट, म्हणजे एका तोळ्यामध्ये, ज्याला आपण 10 ग्रॅमचा तोळा म्हणतो, त्याच्यामध्ये 5 कॅरेट बसतात बरोबर. मग ते साधारणपणे 3 कॅरेट म्हणजे काय, तर 6 ग्रॅमपर्यंतचं असावं, त्यापेक्षा जास्त नको. का, तर आपण बोटांमध्ये ते लावल्यानंतर खिशात हात घालणे किंवा वापरणे यासाठी ते जड होईल असं आपल्याला वापरायचं नाही आहे. मग आता हे जे आहे पोपटी ते गडद हिरव्या रंगाचं रत्न, हे षटकोणी आकारात उपलब्ध आहे, अष्टकोणी आकारात उपलब्ध आहे. आपल्याला कुठलं छान वाटतं, खिशाला पण परवडलं पाहिजे, चांगलं छान वाटलं आणि घेतलं आणि केवढ्याचं म्हणून सांगितल्यावर त्यांनी जर म्हणले की 5,000 रुपये कॅरेट, तर आणि 3 कॅरेट असेल तर 15,000 रुपयाचं रत्नच घेतलं तर आपल्याला परवडलं पाहिजे. ते आपल्याला, सर्वसामान्य माणसाला हे परवडणार नसेल तर साध्यात साधं आपल्याला परवडणारं घ्या, जेणेकरून आपल्याला ते घेतल्यानंतर आर्थिक बोजा पडल्यामुळे आपल्याला लाभत नाही असं सुद्धा होता कामा नये. म्हणून आपल्याला झेपेल तेवढं घ्यावं. फार मोठं घेतलं म्हणजे अगदीच ते लाभतं अशातला भाग नाही आहे. ते लाभण्याची कारणं वेगवेगळे आहेत. म्हणून बघूया आपण. आता ही जी कन्या रास आहे हिचं स्वामी बुध, ही रास 3 नक्षत्रांनी युक्त आहे. 3 नक्षत्र या राशीमध्ये येतात. आता एका माणसाचं एकच नक्षत्र असेल, मग ह्या 3 नक्षत्रांपैकी कोणती आहे हे जर आपण बघितलं तर आपल्याला त्याचा अधिक फायदा होईल. नुसती माझी कन्या रास आहे म्हणून मी जर घेतलं तर कदाचित त्या लाभेल किंवा नाही पण लाभणार. म्हणून आपण हा विचार करायचा. एक म्हणजे या कन्या राशीमध्ये पहिलं आहे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. आता हे उत्तरा फाल्गुनी नक्षत्र जे आहे ते सुद्धा 2 भागात वाटलं गेलं आहे. त्यातला जो एक भाग आहे म्हणजे 25% तो सिंह राशीला वाटला गेला आहे आणि 75% राहिलेला भाग हा कन्या राशीमध्ये आहे. म्हणजे 3 चरण, दुसरा, तिसरा, चौथा. त्यानंतरचं हस्त नक्षत्र, हे हस्त नक्षत्र याचे 4ही चरण कन्या राशीमध्ये येतात आणि त्यानंतरचं जे नक्षत्र आपण दाखवतो ते म्हणजे चित्रा. या नक्षत्राचे समान 2 भाग होतात, म्हणजे 50% नक्षत्र हे कन्या राशीला आहे, 50% नक्षत्र हे तुळ राशीला आहे. म्हणजे पहिला आणि दुसरा चरण हा जो आहे तो या कन्या राशीमध्ये येतो. मग आपण जर बघितलं तर ह्या तिन्हीपैकी एक नक्षत्र तुमचं असलं पाहिजे. मग जर समजा एकाच व्यक्तीचं एक नक्षत्र असेल आणि त्याने ते घेतला तर त्याचा आपल्याला फायदा का तोटा हे कसं कळणार, तर नेमका त्याचा फायदा म्हणजे काय असतो आपण अगोदर विचार करूया आणि मग आपल्याला तो लाभला आहे का नाही लाभला, आपल्याला त्या घेतल्यानंतर गुंतवणूक केल्यानंतर त्याचा उपयोग झाला आहे का नाही झाला. कारण लक्षात घ्या, सगळ्यात मोठा भाग कोणता येतो. समजा तुम्ही 1 ग्रॅम किंवा 5 ग्रॅम इतक्या सोन्याची अंगठी घेतली
आता समजा 1,00,000 रुपये दर आहे सोन्याचा आणि 5 ग्रॅमची अंगठी घेतली तर 50,000 रुपये दर असेल. आपल्याला ती लाभली नाही, नको म्हणला, तर तुम्ही मोडायला गेलात तर तिचे आहे तसे 50,000 किंवा काय थोडेसे 5,000 रुपये कमी होतील 10% घट अमकं तमकं, तरी तुम्हाला 45,000 रुपये नेट मिळणे शक्य आहे. पण 5,000 रुपये कॅरेट याप्रमाणे 3 कॅरेटचा जर आपण पाचू घेतला आणि तो 15,000 रुपयाला मिळाला आणि तुम्हाला वाटलं की नंतर हा नको आहे आपल्याला, आपण मोडायला जावं, तर ते मोडल्यानंतर 15,000चा मोडल्यानंतर 15 रुपये सुद्धा कोणी देणार नाही. आपली इन्व्हेस्टमेंट टोटली डेड असेल. 15 रुपयाला सुद्धा कोण तुमचा पाचू घेणार नाही. घेणार आहे, विकत देणार आहे घेणार नाही आणि इतर कुणाला विकायला गेला तर घेणार नाही. त्यातलं फक्त सोनं किंवा ती चांदी असेल, तो धातू जो आहे त्याचं मात्र आपण पुनर्वापर करू शकतो. खडा तुमचा कोणी घेणार नाही. तुमचं रत्न कितीही चांगलं आहे म्हणलं तर कोणी घेणार नाही. 15,000 म्हणलं तर कोणाचा भरवसा सुद्धा नव्हे. मी तर तुम्हाला सांगितलं 15 रुपयाला म्हणलं तरी सुद्धा कोण घेणार नाही. काय करायचं म्हणणार मला. म्हणजे आपली इन्व्हेस्टमेंट ही पूर्णपणे डेड होणार आहे. तर मग आपण विचार करताना योग्य काय योग्य हे बघून घ्यावी अशी माझी आपणाला विनंती असेल. आता हे रत्न जे आहे ते बुद्धीची योग्य वाढ होण्यासाठी वापरलं जातं. बहुतेक ज्या लोकांना बौद्धिक क्षमता कमी आहे, ज्या लोकांची हुशारी कमी आहे, ज्या लोकांच्या लक्षात कमी राहतं, स्मरण कमी आहे, अशा लोकांसाठी हे रत्न आहे. योग्य वेळी ती व्हायला पाहिजे. म्हणजे काय, शालेय अवस्थेमध्ये त्या माणसाची बुद्धीची वाढ व्हायला पाहिजे. ती न होता तो मतिमंदासारखा राहिला आणि 40व्या वर्षी याची बुद्धी शार्प व्हायला लागली तर उपयोग काय त्याचा. योग्य वेळी व्हायला हवी ती. म्हणून योग्य वेळी व्हायला हवी असं म्हणलं असेल तर उंची, जाडी, बुद्धी ह्या सगळ्या एक वेळी बरोबर ह्यांची वाढ व्हायला हवी. मग काय लोकांची होत नाही, सगळे बाकीची होते पण बौद्धिक होत नाही. त्यावेळी आपण पाचू वापरायचा विचार करतो आणि ती सकारात्मक दृष्टीनं व्हायला हवी. योग्य दिशेनं चालली पाहिजे. आज नेमकी आपली बुद्धी योग्य दिशेनं चालती का ह्याचा एकदा विचार करा. खूप आया माझ्याकडे आलेले दिसतात आणि अगदी मूल जे आहे ते अगदी 3 वर्षाचं आहे, 4 वर्षाचं आहे, 5 वर्षाचं आहे, 6 वर्षाचं आहे, या वर्षाची मुलं आणि सांगतात आई काय ऐकतच नाही, याची बुद्धी चालत नाही बघा, पण ते मोबाईलमध्ये एवढं शार्प आहे बघा, त्याला कुठलाही मोबाईल द्या त्याचं लॉक काढते, ते अमकं चालू करते, ते अमकं डाउनलोड करतं, एवढी सगळी बुद्धी आहे. पण स्वतःची चड्डी ओली झालेली काढायची बुद्धी आहे का. नाही नाही. बघा, स्वतःचा हातानं खायची बुद्धी आहे का. नाही. स्वतःची चड्डी ओली झाल्यानंतर ती काढून ठेवण्याची ज्याला बुद्धी नाही त्याला मोबाईलमधली सगळी बुद्धी असून उपयोग काय. म्हणजे बुद्धीची वाढ झाली. त्याला मोबाईल चालू करता येतो, ओपन करता येतो, डाउनलोड करता येतो, सुरू करता येतो, सगळं बंद करता येतं, सगळं करता येतं, त्याला फोन लावता येतो. पण ही बुद्धीची वाढ आमच्या गरजेप्रमाणे सकारात्मक नाही. त्याला आत्ता ज्या गोष्टी यायला हव्यात त्या गोष्टी जर नाही आल्या तर ह्या बाकीच्या उपयोग नाही. त्यामुळे सकारात्मक आणि सकारात्मक नसलेली, मी नकारात्मक म्हणलेलो नाही, सकारात्मक नसलेली अशी जर वाढ असेल तर ती आत्ता मला उपयुक्त आहे काय बघा, नाही आहे. म्हणून 10 वेळा विचार करायचा योग्य मार्गाने ती आहे का. जर ती योग्य मार्गाने व्हावायची असेल तर मग त्यासाठी आपण पाचूचा वापर करतो. काही लोकांच्या डोळे आणि हृदय यांचे प्रॉब्लेम असतात. यांच्या आरोग्याच्या तक्रारीसुद्धा या पाचूमुळे कमी झालेल्या असा लोकांचा अनुभव आहे. त्यामुळं शास्त्रकारसुद्धा त्यांना डोळ्याचे आरोग्य अडचणीत आहे किंवा हृदयाचं आरोग्य आहे आणि ते औषधोपचार करूनही फारसा काय परिणाम होत नाही असं म्हणलं तर त्यांच्यासाठी पाचू हे दिला जातो आणि तो त्यांना मदत करतो. हे कराय. मग मानसिक संतुलन काही लोकांचं जे आहे ना ते बिघडतं. याचा आपण म्हणतो काय डोकं फिरल्यासारखंच करते. म्हणजेच मानसिक संतुलन बिघडत असेल तर तुमच्या बुद्धीचा मध्येच करंट कमी होतो किंवा जास्त होतो. आपली घरातली लाईट असते ती कधी कधी एकदमच प्रकाशते आणि आपण म्हणतो आता फ्यूज जायची शक्यता आहे, किंवा एकदम कमी येते, बल्ब लागतो पण ट्यूब लागत नाही, बल्ब लागतो पण ट्यूब लागत नाही. म्हणजे काय झालं तर व्होल्टेज कमी आहे. तसं आपलं सुद्धा बौद्धिक व्होल्टेज कमी जास्त होत असतं. त्यामुळे त्याला मानसिक संतुलन बिघडलं असा शब्द आहे. व्यवस्थित असतो, तो व्यवस्थित असतो, पण मानसिक संतुलन बिघडतं. कुणाला काय बोलावं कळत नाही, कधी काय खावं कळत नाही, कुठं काय बोलावं कळत नाही, अशा स्वरूपाची माणसं आज बाजारामध्ये खूप आहेत. आणि इथून पुढं जर आपला असाच प्रकार जर राहिला तर तो माणूस जगण्यासाठी अडचणीत येऊ शकतो आणि सगळ्यांना अडचणीत आणतो. असं जर असेल तर मानसिक संतुलन सतत बिघडत असेल तर अशा व्यक्तींसुद्धा औषध तर आहेच, परंतु औषध घेत असताना सुद्धा आपल्याला या प्रकारामुळे भविष्यात नैराश्य येणार असेल, या प्रकारामुळे माणूस डिप्रेशनमध्ये जाणार असेल, यामुळं काही नुकसान होणार असेल तर हे टाळायचं असेल तर आपण यासाठी
पाचू वापरू शकतो. यामुळं काय होतं, घरातल्या परस्परांचे संबंध बिघडतात, पै पाहुण्यांचे संबंध बिघडतात. कोणतरी घरात जाताना म्हणतो, नको त्या घरात ती चक्र माहिती जाण्यात काय अर्थ नाही, काय पण बोलतोय. म्हणजे आपल्याकडे येणारी माणसं सुद्धा एका व्यक्तीच्या या प्रवृत्तीमुळे आपल्याकडे येणं जाणं कमी करतील आणि मग आपले काय होतील, संबंध कमी जास्त होतील. म्हणून आपण या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. आता बघूया आपण की उत्तरा, हस्त आणि चित्रा म्हणजे काय प्रकार आहे. उत्तरा नक्षत्र, उत्तम म्हणजे उत्तरा फाल्गुनी. उत्तरा नक्षत्राचे 3 प्रकार आहेत. उत्तरा फाल्गुनी वेगळं, त्यानंतर उत्तराषाढा वेगळं आणि उत्तरा भाद्रपदा वेगळं. एक नक्षत्र आहे ते या कन्या राशीमध्ये आणि सिंह राशीमध्ये, दुसरं आहे ते धनु राशीमध्ये आणि मकर राशीमध्ये येतं, आणि तिसरं आहे ते कुंभ रास आणि मीन रास यांच्यामध्ये येतं. त्यामुळे ते नुसतं उत्तरा शब्द म्हणत नाही, पुढचा गोष्टीचा भाग महत्त्वाचा असतो. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र, आता ह्याचं कसं आहे, ह्याची सुरुवात जी आहे ती या पद्धतीने आहे. म्हणजे काय, ह्या उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचं जे आपण ज्याला म्हणतो की महादशा कोणती आहे, तर ती अशी आहे. सूर्य 6 वर्षे, चंद्र 10 वर्षे. म्हणजे पहिले 6 वर्षे सूर्याची, नंतर 7व्यापासून 16व्यापर्यंत चंद्राची, 17व्यापासून 23व्यापर्यंत मंगळाची, 23 नंतर 18 वर्षे राहूची, म्हणजे 24 पासून 41, 16 वर्षाची गुरु म्हणजे 42 पासून 57 पर्यंत, त्यानंतर 19 वर्षे शनीची, 58 पासून 76 पर्यंत, 76 नंतर बुधाची 17 वर्षे सुरू होते, म्हणजे 77 पासून 93 पर्यंत बुधाची महादशा, 94 पासून त्याची केतूची महादशा सुरू होईल 7 वर्षे, म्हणजे 100 वर्षे. याप्रमाणे ती आपल्याला दिसणार आहे. तसंच हस्त नक्षत्र, पहिले 10 वर्षे चंद्राची, 11 वर्षापासून मंगळ 7 वर्षाची दशा दाखवतो, 17 वर्षापर्यंत मंगळाच्या आधिपत्याखाली महादशेच्या, त्यानंतर 18 वर्षापासून 18 वर्षाची राहूची महादशा, 17 अधिक 18 35 वर्षापर्यंत राहूच्या महादशेत तो, 36 वर्षापासून पुढे 16 वर्ष गुरुची महादशा भोगायची आहे आपल्याला 51व्या वर्षापर्यंत, 52व्या वर्षापासून 19 वर्षे शनीची महादशा भोगायची आहे 70 वयापर्यंत, त्यानंतर 17 वर्षे बुधाची महादशा 87 पर्यंत, त्यानंतर आपल्याला 7 वर्षे केतूची महादशा 94 पर्यंत, आणि याप्रमाणे आपण 120 पर्यंत ही महादशा भोगणार. याच्या पुढे आपण गेलो चित्रा नक्षत्र, तर ते तुम्हाला वेगळा प्रकार दिसेल. म्हणजे मंगळाची महादशा 7 वर्षे, राहूची महादशा 18 वर्षे, म्हणजे 18 वर्षीपासून 25व्या वर्षीपर्यंत राहूची महादशा आहे. त्यानंतर गुरु 16 वर्ष, म्हणजे 25व्या वर्षीपासून जर आपण बघितलं 25 संपल्यानंतर, तर 16 वर्ष म्हणजे 41 पर्यंत त्याला गुरुची महादशा भोगायची आहे. त्यानंतर 42 पासून 19 वर्ष म्हणजे 60व्या वर्षीपर्यंत त्याला या चित्रा नक्षत्राच्या लोकांना शनीची महादशा, त्यानंतर 17 वर्ष बुधाची महादशा 77 पर्यंत, 7 वर्ष 84 पर्यंत केतूची, 20 वर्ष शुक्राची म्हणजे 104 पर्यंत. याप्रमाणे आपण या महादशा भोगणार आहोत. आता प्रश्न असा येतो की ह्या महादशा अशा आपल्याला दिसतात, त्याचा आपण अभ्यास करत आहोत. तुम्ही जरी काढल्या तर तुम्हाला हेच दिसेल, कोणत्या पंचांगात या सगळ्या गोष्टी दिल्यात, व्यवस्थित कॅल्क्युलेशन करा आणि काढा, हे सगळं स्पष्ट आहे. आता ह्यात इतकं असून सुद्धा काही लोक अशी म्हणण्याची शक्यता आहे की ह्यापेक्षा थोडा फरक पडू शकतो, 100% पडू शकतो. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय, प्रत्येक व्हिडिओमध्ये की हा फरक पडू शकतो. याचं कारण असं की हे त्रैराशिक आहे. हे त्रैराशिक म्हणजे काय, मी तुम्हाला असं म्हणालो की 60 रुपयाला 12 आंबे मिळतात, 1 डझन आंबे 60 रुपयाला मिळतात असं माना. 1 डझन आंबे 60 रुपयाला मिळतात, तर तुम्हाला 3 डझन आंबे घेतले तर किती पैसे द्यावे लागतील. अगदी दुसरी तिसरीच्या मुलाला विचारलं तर सांगेल 12 आंब्यासाठी 60 रुपये, म्हणजे एका डझनसाठी, तर 3 डझन म्हणजे 12×36 आंबे घ्यायसाठी किती, तर तो त्रैराशिक म्हणतो. 12 आंब्यासाठी 60, तर 12×36 आंब्यासाठी किती, आणि मग 36/12 गुणिले 60 असं करून तो कॅल्क्युलेशन काढतो. हे कसं कॅल्क्युलेशन आहे, इतक्यासाठी इतकं तर इतक्यासाठी इतकं, तसंच हे कॅल्क्युलेशन आहे. 24 तासाची महादशा म्हणजे काय, नक्षत्रावरून असते ही. आता हे नक्षत्र आहे, गृहीत धरा की हे नक्षत्र किंवा हे नक्षत्र घेतलं आपण, हस्त नक्षत्र. हस्त नक्षत्र 24 तासाचं असतं. 24 तासासाठी जर पहिली चंद्राची महादशा 10 वर्षे असेल, 24 तासासाठी 10 वर्षे, पण तो मुलगा जो जन्मलेला आहे तो पूर्ण नक्षत्र त्यानं भोगलेलं नाही, पूर्ण नक्षत्र भोगलेलं नाही. म्हणजे 24 तासाच्या ऐवजी त्याचं नक्षत्र जे त्यानं 6 तास भोगलं. मी त्याचे 4 समान भाग केले. म्हणजे काय, समजा आज सकाळी 10 वाजता हस्त नक्षत्र सुरू होते आणि उद्या सकाळी 10 वाजता संपतंय, तर रात्री 10 वाजता बरोबर काय झालं, 12 तास इकडे 12 तास इकडे. परंतु ह्या 12 तासामध्ये सकाळी 10 आणि 6 16 म्हणजे 4 वाजता याचा जन्म झाला असं माना. सकाळी 10ला हस्त नक्षत्र सुरू झालं आणि 4 वाजता एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला, तर
तर 24 तासापैकी त्यानं 6 तास संपले आणि मग जन्माला 4 वाजता, म्हणजे त्यानं 18 तास ते नक्षत्र भोगलं. तो जन्माला आल्यानंतर 18 तास ते नक्षत्र होतं. याचा अर्थ असा, ह्या नक्षत्रापैकी 25% भाग भोगला, संपला, भुगताय, आणि राहिलेला जो भाग आहे तो भोगत आहे 18 तास. म्हणजे एखाद्या सिनेमा 4 तास असेल तर 1 तास संपल्यानंतर मी थिएटरमध्ये गेलो तर मी 3 तासाचा पाहिला, असा त्याचा अर्थ होईल. तसा जर असा तर इथं असेल 25% संपला, तर समजा हे 10,000 असतील तर ह्याच्यातून समान 4 भाग केले तर 2.5 वर्ष येतील. म्हणजे 2.5 वर्ष सोडले तर ह्या व्यक्तीला जर 18 तास त्यानं तो नक्षत्र भोगला असेल तर ही दशा तो 10 वर्षे नव्हे 7.5 वर्ष फक्त भोगेल. याचे 4 भाग केल्यानंतर 25% म्हणजे 2.5 वर्षाचा भाग गेला, राहिलेले 7.5 वर्ष भोगेल. मग हे 7.5, मग हे 7, 7.5, 7 आणि 7 14 आणि 14.5 असा कॅल्क्युलेशन होईल. म्हणजे फक्त पहिल्या वर्षीच्या नक्षत्राच्या भोगामध्ये तो भाग कमी होईल, पुढचा कुठलाही नाही. पुढचं हे आहे असं कॅल्क्युलेशन राहील. म्हणजे फक्त पहिल्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बदल होऊ शकेल, पुढच्या कुठल्याही वर्षामध्ये बदल होणार नाही. हे इतकं क्लिअर कट आणि छान आहे, त्यामुळे आपण तो विचार करणार. आता इथं जर आपण विचार केला तर आम्ही जो विचार केला तो कुठला, तर एखाद्या व्यक्तीला कोणीतरी सांगितलं की तुमची रास कन्या आहे, तुम्ही 5 वापरा, आणि त्या व्यक्तीनं पैसे खर्च केले आणि 5 घेतला, तर त्याला फायदा होतो का नाही, हे आमच्या अनुभवाचा भाग मी तुम्हाला सादर करतो. अनुभवाचा भाग म्हणजे कुठला, तर हा सगळा भाग आहे, त्यासाठी आपल्याला पैसे खर्च करावे लागतील आणि मग अनुभव घ्यावा लागेल. त्यापेक्षा मला मिळालेले अनुभव किंवा मी पाहिलेला जो भाग आहे तो तुमच्यासमोर मांडला तर तुम्ही तो तपासू शकता. आपण बघूया तो तपासण्याचा प्रकार काय. माझ्याकडे एक वयवर्ष 19 असलेली व्यक्ती आली, म्हणजे मुलगा आला होता आणि त्याचे वडील त्याला घेऊन आले होते. तक्रार काय होती, हा मुलगा वयवर्ष 19 म्हणजे 12वी झाल्यानंतर पुढे शाळेत आहे, पण ॲडमिशन आहे पण जात नाही. का जात नाही, काय त्याला वाटतं जाऊ नये. मग तो वेळ कुठे घालवतो, तो वेळ त्याची मित्र मैत्रिणी मंडळ यामध्ये घालवतो. उठला की सुटला मंडळात, उठला की सुटला मित्रांच्याकडे, उठला की सुटला मित्रांच्याकडे म्हणतो त्या 4 मैत्रिणी, त्यातच गुंग, कधी येणार घरी, माझं काम झाल्यावर येणार, जेवायला येणार का नाही, संध्याकाळी ठरवेन. म्हणजे काय, मनमानी तसा बाजार चालू आहे. ह्याला कोणी विचारणार नाही. आणि का थांबलास, नाही मग थांबलो तिथं, म्हणजे घरच्यांनी मोकळा सोडलेला वळू का, होय मी त्याला वळू म्हणेन. ह्याला ह्या वयामध्ये जर आपण व्यवस्थित वाकवला नाही, ह्याला चांगल्या सवयी लावल्या नाहीत तर ह्याचं वळूमध्ये रूपांतर व्हायला फार वेळ लागणार नाही. मग पुढं झालं काय, हा परीक्षेला बसायचा, अभ्यास झाला नाही, गॅप घेतला, असं करत एकेका वर्षामध्ये 2-2, 3-3 वर्ष बसू लागला. याचा अर्थ असा, याचं शिक्षणात लक्ष उडालेलं आहे, याचं लक्ष इतर कुठतर दुसरीकडे आहे 100%. मग ह्याला काय करायचं. मग तुम्ही म्हटलं तुम्ही काय काय केलं आहे, नाही त्याचं लक्ष म्हणजे काय, त्याला जर अभ्यास कर, शाळेत जा म्हणलं तर शाळेत उलटं बोलतो. शिक्षकांच्याकडे घेऊन गेलो, शिक्षक म्हणले, हा असा म्हणला की तुम्हाला काय करायचं, माझ्या घरच्यांनी सोडलाय मला आणि तुम्ही कोण विचारणार, असं म्हणल्यानंतर शिक्षक म्हणले आम्ही हात जोडले. काय होणार आहे. मग पालकांनी जर अशा मुलाला काय करायचं, तर याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. मग ह्याला एका डॉक्टरकडून दाखवलं. डॉक्टरांनी सांगितलं आम्ही सगळं तपासणी केल्या, आमकं केलं, मानसिक संतुलन बरोबर आहे. म्हणजे मानसिक संतुलन डॉक्टरांच्याकडे जर बरोबर असेल तर मग ह्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं नाही, पण ह्याच्या वागण्यात फरक पडलेला आहे. हा वागण्यातला फरक आहे, तो डॉक्टरांच्याकडे किंवा कुठल्या पॅरामीटरमध्ये जर बसत नसेल तरी माणसाचं मानसिक संतुलन बिघडलं असेल तरी सुद्धा फार अवघड होतं. म्हणून कागदोपत्री एखादी गोष्ट चांगली असते, प्रत्यक्षात ती नसते असं आपल्याला स्पष्टपणे दिसतं. म्हणून 10 वेळा विचार केला. मग ते ज्योतिषाकडे आले आणि सांगितलं की ह्याला पाचू घालावा म्हणून आमच्या मित्रांनी सांगितलंय, तर घालू का नको, कारण खर्च करायचा 15-20 हजार रुपये अधिक सोन्याची अंगठी सोन्यात घालायला सांगितलंय. म्हणजे 50,000 रुपयाची खर्चाची तयारी असेल तर पहिली ज्योतिषाची मदत घ्यावी, म्हणून ते माझ्याकडे आले होते. मग मी अगोदर विचार केला की ह्याला पाचू घालू देऊ क्या, कुठला घालायचा. मग विचार केला की आपण अगोदर त्याला कॅल्क्युलेशन करूया. जर या मुलाचं उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असेल तर काय होईल, वयवर्ष 19 आहे, मग 6-16 इथून त्याचं जर आपण विचार केला तर असं लक्षात येईल की त्याचा आत्ता चालू जर बघितलं तर त्याची महादशा मंगळाची आहे. 16 नंतर 17 पासून 19 वर्षाचा आहे तो. त्याची उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असेल तर त्याची मंगळाची महादशा चालू आहे. जर समजा त्याचं हस्त नक्षत्र असेल तरी सुद्धा त्याची राहूची महादशा चालू आहे.
कारण 18 नंतर पुढे ती. आणि जर त्याचं चित्रा नक्षत्र असेल तर त्याचं 25 म्हणजे आता राहूची महादशा चालू आहे. मग दोन्ही प्रकारांमध्ये राहूची महादशा चालू आहे आणि एका प्रकारामध्ये मंगळाची महादशा चालू आहे. तर मग त्याचा अभ्यास कसा करायचा? तर त्याचा अभ्यास करत असताना ह्या राशीचा स्वामी बुध आणि त्याचा विचार करायचा. बुधाचा मंगळाशी संबंध काय? तर बुधाचा मंगळ समग्र आहे. बुधाचा मंगळ समग्रह आहे म्हणजे तो मित्रही नाही शत्रूही नाही. म्हणजे जर समजा आम्ही त्या मुलाचं उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असेल आणि मंगळाची महादशा चालू असताना जर मी त्याला पाचू घ्या म्हणून सुचवलं तर त्या पालकांनी केलेला खर्च हा अनाठाई जाणार, त्याचा उपयोग होणार नाही. कारण हा ग्रह आहे जो मंगळ हा काय आहे तर समग्र आहे, हा त्याचा मित्र नाही शत्रू नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपण पाचू घातला तर त्याचा फायदा उपयोग होणार नाही आपल्याला. त्यानंतर बघितलं आपण तर काय आहे हा राहू आणि इकडे राहू. आपण जर बघितलं तर बुधाचा राहू कोण आहे? मित्र आहे. म्हणजे जर त्याचा हस्त नक्षत्र किंवा चित्रा नक्षत्र असेल आणि जर त्यांनी पाचू घातला तर तो 100% त्याला लाभणार. कारण राहू दोन्ही परिस्थितीमध्ये हा बुधाचा चांगला उत्तम मित्र आहे. मग त्याचा परिणाम चांगला होणार आणि त्याचा 100% त्याला रिझल्ट मिळणार. असं जर असेल तर आपण त्याला काय करू? मदत करू की तुम्ही निश्चितपणे या खड्याचा वापर करा, हे रत्न वापरा. ह्या रत्नाचा वापर केल्यानंतर तुम्हाला त्याचा फायदा होईल. इतर कुठलाही प्रकार असेल तर ह्या फायदा होईल आणि त्याच्यामध्ये फरक पडेल, त्याच्या मानसिकतेमध्ये बदल होईल. आणि मग त्यांनी निर्णय घेतला तर त्याचं नक्षत्र होतं चित्रा, त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की आपण आता पाचू वापरायचा. आणि कालांतरानं वर्षभरानंतर पाचू वापरल्यानंतर त्या मुलामध्ये अतिशय चांगला फरक पडला. आणि नंतर मला येऊन ते सांगून गेले की आम्ही पाचूचा वापर केला, नुसता पाचू वापरला नाही. मी त्यांना सांगितलं होतं पाचू वापराच. पाचूचा आणल्यानंतर त्याची व्यवस्थित पूजा करून घ्या, त्यानंतर तो वापरू दे. त्यानंतर त्याचा जो बुधाचा जप आहे तो 4000 जप आहे, तो रोज त्यानं 100 जप केला पाहिजे. एक माळ जो रोज जप केला पाहिजे. असं जर करत राहिला तर त्याचा फायदा होईल. आणि खरोखरच त्या मुलाला योग्य वाटलं असेल आणि त्याने तो जप केला. आई वडिलांच्या धाकासाठी म्हणा किंवा त्या आईच्या आग्रहासाठी म्हणा किंवा घरच्यांना बरं वाटावं म्हणून म्हणा, पण त्याने केला आणि त्याचा फायदा चांगला झाला. तो त्यातून बाहेर आला आणि हळूहळू मित्रमैत्रिणी कमी करून अभ्यासाकडे लक्ष नसलं तरी सुद्धा त्यांना वडील व्यावसायिक होते, व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केली आणि त्यामध्ये त्याला हळूहळू यश येऊ लागलं, व्यवसायात जाऊ लागला, बसू लागला. हा पाचूचा परिणाम असला पाहिजे. त्यामुळे शक्यता आहे तुम्ही काय करता आणि ती योग्य पद्धतीने करता का काय यासाठी आपण 10 वेळा विचार करायला पाहिजे. त्यानंतर दुसरी एक केस आपल्याकडे बघायला पाहिजे. दुसऱ्या केसमध्ये काय झालं, एक व्यक्ती आहे, तिचं वय आहे 38 आणि तो हार्ट पेशंट आहे. हार्ट पेशंट आहे, सारखं छातीत दुखतं, अमकं तमकं तक्रारी झाल्यानंतर दाखवलं की डॉक्टर म्हणले हार्टचा थोडा प्रॉब्लेम आहे. मग त्याच्यावर ॲडमिट केलं. त्यानंतर त्याला काय ते उपचार केले, त्याच्या गोळ्या औषध चालू आहे, सगळं चालू आहे. पण हा हार्ट पेशंट म्हणून सगळे ह्याला अलगद सांभाळू लागले. काय बोलायचं नाही, काय नाही, काय झालं म्हणजे जीवाला लावून घेतलं तर. परंतु काय फार फरक पडेना. फार फरक पडेना म्हटल्यानंतर कुणीतरी सांगितलं की याची रास कन्या आहे, ह्याला तुम्ही काय करा, एक पाचू वापरून बघा. मग पाचू वापरून बघायचं ठरल्यानंतर हा पेशंट आहे, हा पेशंट माझ्याकडे एकदा आला, त्याच्या बायकोला आणि मुलीला घेऊन आला. आणि त्या दोघींनी म्हणलं की आम्ही आता घालणार आहे म्हणजे पाचू आणि अंगठी. आमच्याकडे साधारणपणे 5 ग्रॅम सोनं शिल्लक आहे, म्हणजे विकत घ्यायची भानगड नाही, फक्त चांगला पाचू आम्ही घेणार आहे, आम्हाला घेऊन द्या. मग चांगला पाचू आपण त्यांना घेऊन द्यायचा हे ठरलं. प्रश्न असा आहे की त्याला पाचू लाभेल काय हा अगोदर विचार करायचा. मग पुन्हा आम्ही हे सगळं त्याच्यासाठी मांडलं. हे सगळं मांडल्यानंतर लक्षात आलं की त्याचं वय 38 आहे. वयाचा विचार जर आपण केला तर आता इथं मला असं लक्षात येतं की त्याचं वय 38 आहे, त्याची रास कोणती आहे? कन्या. मग त्याचं नक्षत्र कुठलं आहे आणि त्याच्यावरून आपण ठरवायचं आहे. वय वर्ष 38 म्हणजे 23 नंतर 24 सुरू झालं तेव्हा त्याला राहूची महादशा सुरू आहे. राहू हा मित्र आहे बुधाचा, त्याची महादशा सुरू 41 पर्यंत. म्हणजे समजा आत्ता घातलं तर त्याचा फायदा होईल. दुसरीकडे विचार केला की हस्त नक्षत्र हे 35 नंतर गुरुची महादशा दाखवतो आणि ती आहे 51 पर्यंत. म्हणजे आत्ता त्याचं वय 38 असताना बघितलं तर राहूची महादशा आहे 18 वर्षाची चालू, गुरुची महादशा त्याला चालू आहे हस्त नक्षत्र असेल तर. आणि जर त्याचं नक्षत्र हे चित्रा असेल तर तिथं सुद्धा त्याची गुरुचीच महादशा चालू आहे. आणि मग कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की पहिला राहू हा जो मित्र आहे
जर त्याचं नक्षत्र उत्तरा फाल्गुनी असेल तर राहूच्या महादशेत त्यानं घातलेला पाचू हा त्याला 100% लाभदायक ठरेल. परंतु जर समजा गुरुच्या महादशेत म्हणजे त्याचं नक्षत्र हस्त असेल तर त्याचा फायदा होण्याची शक्यता नाही. का तर बुधाचा गुरु हा काय आहे, समग्र आहे. म्हणजेच काय, मित्र नाही शत्रू नाही, फारसा फायदा होणार नाही. मला खोकल्याचं औषध मी घेतलं, मला खोकला नाहीये, बरा झाला का वाढला का कमी झाला तोटा झाला काय कळायलाच मार्ग नाही. कारण खोकलाच नव्हता आणि मी औषध घेतलं तर त्याचा उपयोग होणार नाही मला काही. तसंच तो प्रकार. मग समजा आपण हा जर शत्रू असेल आणि या कालावधीत तुम्ही गुरुच्या महादशेत पाचू वापरला त्याचा उपयोग होणार नाही. त्याचप्रमाणे नक्षत्र चित्र असेल तर त्याचा उपयोग होणार नाही. आणि जेव्हा आम्ही सगळं काढून बघितलं तर तेव्हा त्या महाशयांचं हस्त नक्षत्र निघालं. मग मी म्हटलं आता गुरुची महादशा चालू आहे, तुम्ही जर घातलं पाचू तर तुम्हाला उपयोग होणार नाही. मग तुम्ही जप करत राहा परंतु तुम्हाला उपयोग होणार नाही. त्यांनी वापरला नाही, त्यांचे पैसे वाचले. वापरला नाही मी त्यांनी एका जागी बघून आले होते आणि ठरवलं होतं. त्यांनी सांगितलं त्यांना की चांगल्यातला चांगला उत्तम पाचू 8,000 रुपये कॅरेट याप्रमाणे आणि 3 ते 3.25 कॅरेटचा आहे. म्हणजे 8 ते 24 आणि पुढं काहीतरी साधारणपणे 2,000 26-27 हजाराचा तो पाचू हे बघून आले होते. आणि तो घेण्यासाठी घेऊ का नको यासाठी ते माझ्याकडे सल्ल्याला आले होते. मी त्यांना सल्ला दिल्यानंतर त्यांनी तो घेतला नाही आणि तो पेशंट पुढे 2 वर्षामध्ये उत्तम तऱ्हेनं बरा झाला. तो रोज माझ्याबरोबर व्यायामाला येतोय. हा जर प्रकार बघितला आपण लक्षात आलेला तर त्याची गरज नव्हती. त्यामुळे तुम्ही एवढे मोठे खर्च करायचे. बघा सोनं आहे, पण जर समजा हा पाचू घेतला असता 26-27 हजाराचा आणि उपयोग झाला नाही म्हणून ठेवला असता तर विक्रीला गेल्यानंतर त्याचे 280 रुपये सुद्धा कोणी दिले नसते. 28,000 रुपये वाचले. म्हणजे आपण योग्य तो सल्ला घेतल्यानंतर आपल्याला त्याचा फायदा होतोच 100%. म्हणून सल्ला घेणं गरजेचं आहे, कारण आपल्याला त्यातलं काही कळत नाही. अशा वेळी आपण विचार करायचा की आपल्याला जर समजा एखादी वस्तू घ्यायची असेल, हेच मी सोनं घेताना त्यांनी विचारलं असतं, नको म्हणलो असतो किंवा घ्या आणि त्यांनी घेतलं, मी नको म्हणलो आणि त्यांनी घेतलं तर ते पुन्हा सोनं मोडायला गेल्यावर त्याचे पैसे मिळणार होते त्याला 95%. पण खडा घेतल्यानंतर त्याचे 1% सुद्धा रिकव्हरी नाही आहे. म्हणून आपल्याला रत्न घेताना विचार करायला हवा की मला लाभेल का नाही, लक्षामध्ये. म्हणून आपण त्या गोष्टींचा बारकाईने विचार करायला हवा. हा पन्ना किंवा पाचू हा अतिशय लाभदायक आहे, पण आपल्याला लाभतो का हे बघितल्याशिवाय आपण त्या गोष्टीत पडायचं नाही. तुम्हाला सुद्धा या पद्धतीचा काही प्रश्न पडला असेल आणि तुम्हाला सुद्धा वाटलं की आपण सुद्धा विचारावं तर तुम्ही माझ्या या नंबरला 99-218-10-380 ला आपण व्हॉट्सअपला तुमचं नाव, जन्मतारीख, वेळ टाकून मी अमका एक रत्न घेऊ इच्छिणार आहे किंवा माझी रास अमकी आहे तर मी काढून बघू शकतो, मला सल्ला द्यावा. आम्ही आपल्याला सल्ला देण्यास तयार आहोत. आपण सल्ला घेऊ शकता, ज्योतिषीय सल्ला किंवा कुठलंही काय लागलं आपण तर तुम्ही माझ्याकडून त्या गोष्टी घेऊ शकता. तुम्हाला त्या गोष्टीसाठी मी 24 तास उपलब्ध असेल. प्रयत्न करा. आपल्या जर काय गोष्टी लागल्यात, जमतंय नाही जमतंय, चांगलं आहे नक्षत्र आहे वाईट आहे, मला काय सल्ला पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला देण्यास तयार आहोत. आपण मला वाटतं की सल्ला घ्यावा योग्य त्या पद्धतीनं आणि आपले पैसे वाचवावे. नुसते पैसे जातात असं नव्हे. त्या व्यक्तीनं मला एक सांगितलं की 28,000 रुपयाचा खडा मी घेतला नाही तुम्ही सांगितल्यावर आणि मी बरा झालो. हे जरी खरं असलं तर 28,000 रुपये वाचले अशातला भाग नव्हे. 28,000 रुपये गेल्यानंतर तो खडा मी काय करायचा हा प्रश्न होता. पण 28,000 माझे गेल्यानंतर मानसिक क्लेश झाला असता, त्याची मूल्य पैशात मिळणार नाही. नुसते 28,000 वाचले नाहीत, 1,28,000 वाचले असं जर म्हणलं तरी सुद्धा त्याचं मूल्य होणार नाही. त्यामुळे प्रयत्न करा. आपला नुसता मानसिक तोटा आणि आर्थिक तोटा होण्यापेक्षा आपण सल्ला घेणं योग्य आहे. प्रयत्न करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर समजा कोणालाही गरज असेल तर आपण त्यासाठी माझी मदत घेण्यासाठी आपण त्यांना कळवू शकता, सांगू शकता. आभारी आहोत.